हे कुठून देणार पैसे? हे म्युन्सिपालिटीचे देणार की स्टेट गव्हर्नमेंट? त्यांना 10 रुपयामध्ये जर पूर्ण जेवण मिळत असेल, ते पूर्ण पोटभर जेवण जेवत असतील. अशक्य गोष्टी आहेत. पण दोघं भाऊ एकत्र आले तर चांगलंच आहे. जी पण योजना येते त्या 5-6 दिवस इलेक्शनच्या याच्यामध्ये तेवढ्याच तिथं करतात, पुढे नंतर काय सगळंच आहे. पैसे कुठून आणणार? ज्या प्रकारे ठाकरेंनी शब्द दिलेला आहे त्यामध्ये घरकाम करणाऱ्या महिलांना 1,500 रुपये, नाश्ता आणि जेवण 10 रुपयांमध्ये, अशा प्रकारे विविध योजना असतील, विविध शब्द ठाकरेंनी आपल्या वचननाम्यामध्ये दिलाय. मात्र मुंबईकरांना त्या संदर्भात काय वाटतं आपण जाणून घेऊयात. पण ठाकरे बंधू हे एकत्र आलेत आणि एकत्र आल्यानंतर ते म्हणतात की 10 रुपयामध्ये आम्ही नाश्ता पण देऊ आणि जेवण पण देऊ. तुम्हाला वाटतं 10 रुपयामध्ये नाश्ता आणि जेवण मिळणं हे शक्य आहे? आताच्या परिस्थितीत तर शक्य वाटत नाहीये हे. बघूया आता. लोक काय प्रॉमिस देतात आणि मतं मिळाली की लाडकी बहीण योजना पण तसंच झालं ना. बरोबर. त्याचप्रमाणे हे काहीतरी असेल नवीन जुगाड. सरकार लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून 1,500 रुपये लाडक्या बहिणींना देत आहे. मात्र यांच्या वचननाम्यामध्ये घरकाम करणाऱ्या महिलांना स्वाभिमान निधी म्हणून 1,500 रुपये दिले जाणार दर महिना. चांगलं आहे, दिलं तर चांगलंच आहे. पूर्णता होईल का ती? पैसे कुठून आणणार? पैसे ॲज इट इज बजेट पोझिशन जे आहे ते एकदम बॅड परिस्थितीमध्ये आहे. बरोबर. हे कुठून देणार पैसे? हे म्युन्सिपालिटीचे देणार की स्टेट गव्हर्नमेंटचे देणार? हे कुठून आणणार पैसे? काय वाटतं मुंबईकर म्हणून तुम्हाला या वचननाम्यामधील हे मुद्दे पाहता? अशक्य गोष्टी आहेत या. कधी शक्य होणारा नाहीयेत का? वाटत तर नाहीये एकूण परिस्थितीवर. सारखे हे तर टॅक्सेस वाढवतात. बरोबर. टॅक्सेस तर सगळे वाढवत आहेत. ह्याचे काय ते पाण्याचं बिल आणि प्रॉपर्टी टॅक्स बरोबर. त्याच्यात वाढ होत चालली आहे. पैसे आणायचे कुठून? आता त्यांचे कसे ऍडजस्टमेंट असेल, काही त्यांनी केले असतील, त्याप्रमाणे समजा त्यांच्याकडे काही म्हणजे हे असेल, महसूल असेल, आणि त्यामध्ये आता बरेच जण बघा कधी कधी फ्रीमध्ये, आता तुम्ही 2100 रुपये देतायत महिलांना, 1,500 तर ते पण काही सोपे नाहीये. ते खजिना खालीच होतोय तरी हे देतातच आहेत ना. त्याप्रमाणे यांनी पण काहीतरी केलं असेल, काहीतरी विचार केला असेल आणि ते देत असतील असं. तुम्ही 1,500चा उल्लेख केला म्हणून सांगतो, 1,500 रुपये आता ठाकरे बंधूंनी सुद्धा देणार असल्याचं म्हटलंय. ते फक्त घरकाम करणाऱ्या महिलांना स्वाभिमान निधी म्हणून देणार. पण घरकाम करणाऱ्या महिलांना दिलं तर चांगलंच आहे, कारण त्यामुळे त्यांना काहीतरी मिळेल. कारण हार्डली त्यांना मला वाटते एका कामाचे 1,000-1,500 पगार असतो. म्हणजे भांडी घासायला 1,000 रुपये, याला 1,000 रुपये असा असतो पगार. मग तेवढं, आणि त्यांच्या त्या 8 तासात 10 तासात काम करतात तेवढं त्यांना होत नाही. त्यांना ते होईल त्यांना चांगलं. आता काय होते आहे, या ज्या तुम्ही 1,500 रुपये देतायत तर ते कसं, म्हणजे त्यांना गरज नसताना पण लोकांनी घेतले आहेत. मी तर ऐकलंय गव्हर्नमेंटचे लोक, इव्हन बाकीचे लोक, त्यांनी पण त्यावेळी फॉर्म भरून पैसे घेतले. म्हणजे ती गरज नव्हती. तुम्ही काहीतरी प्रॉपर काहीतरी त्यांनी तुमचं हे पाहिजे होतं की तुम्हाला पैसे, म्हणजे त्यांना पैसे गेले पाहिजे होते, ते पण ते गेले नाही आहेत असं. माझ्यासोबत तुम्ही पाहू शकतात सर्वसामान्य मुंबईकर आहेत. असं खेळत आज रविवार आहे, एन्जॉय करण्यासाठी सर्व मैत्रिणी ज्या आहेत त्या एकत्र जमलेल्या आहेत आणि फिरतात. त्यांच्याशीच आपण बातचीत करणार आहोत. वचननामा प्रसिद्ध झाला ठाकरे बंधूंचा, निवडणूक जवळ आली आहे. 1,500 रुपये घरकाम करणाऱ्या महिलांना देणार, वाटतं तुम्हाला देतील? हो देतील ना, का नाही देणार? जर चांगलं काम केलं तर देणारच ना. आणि वडापाव सध्या 10 रुपयाला मिळत नाही, ज्याची किंमत 15 ते 18 रुपये झाली आहे. मात्र नाश्ता 10 रुपयात मिळणार, त्यामध्ये जेवण सुद्धा आहे. तर काय वाटतं, 10 रुपयात जेवण सुद्धा मिळेल तुम्हाला? 10 रुपये जेवणाचं मी सांगत नाही, दिला तर बरंच आहे. म्हणजे जे वर्किंग असतात त्यांना परवडत नाही. म्हणजे वडापाव तर काय काय जणांचा वडापाव हेच ब्रेकफास्ट असतो, म्हणजे तर त्यांच्यासाठी दिलं तर चांगलंच आहे मला वाटतं. 100 युनिट पर्यंत वीज मोफत आहे. चांगली गोष्ट आहे, काय वाईट आहे मिळाली तर. सामान्य लोकांना हे आवडेल. तुमच्याकडे तो आहे, तुम्ही पण असे फिरायला आता निघालेला आहेत, मुंबईकर आहेत, दररोज फिरतात. तुम्हाला 1,500 रुपये आता युतीच्या सरकारकडून मिळणार का? आम्हाला आवडेल असं की घरात राहिलेल्या महिलांना त्यांच्या सुद्धा कामाची किंमत म्हणजे केली जाते. याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे की जर मिळेल, अशा जर होत असेल तर खूप चांगलीच गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, वडापाव ज्या प्रकारे पाहतो आपण, त्याची किंमत 15 रुपयाच्या पुढे गेलेली आहे. मात्र यांनी ठाकरे बंधूंनी आता 10 रुपयामध्ये नाश्ता त्यांनी म्हटलेला आहे, जेवण सुद्धा. काय वाटतं, मिळेल?
मिळालं तर चांगलंच आहे, कारण का आजकाल इतकी गरीब जनता आहे ज्यांच्याकडे 10 रुपये खायला जेवायला सुद्धा अन्न नाहीये. त्यांना 10 रुपयामध्ये जर पूर्ण जेवण मिळत असेल, ते पूर्ण पोटभर जेवण जेवत असतील, तर ही चांगलीच गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्रासाठी. बरं, ठाकरे बंधू आता दोघे एकत्र लढत आहेत, काय वाटतं तुम्हाला? दोघांकडे बघून काय वाटतं? मराठी माणसांना तर ते आवडलंय की त्यांनी एकत्र यावं आणि काहीतरी चांगलं करावं आपल्या महाराष्ट्रासाठी, अशी आमची सगळ्यांची खूप. मी तुमच्याकडे येतो, त्यापूर्वी तुमच्याकडे येतो. काय वाटतं तुम्हाला? ठाकरे बंधू एकत्र आलेत, काय वाटतं? पूर्णपणे राजकारणामध्ये समोर युती आहे, महायुती आहे आणि इथे दोन ठाकरे. राजकारणाबद्दल मला विशेष एवढं काही माहित नाहीये, पण दोघं भाऊ एकत्र आले तर चांगलंच आहे, चांगलंच करतील. बरं, आता तुमच्याकडे येतो. तोच मुद्दा आहे, तो म्हणजे ज्या प्रकारे ठाकरे बंधूंचा वचननामा प्रसिद्ध झाला आणि त्यांनी थेटपणे म्हटलेलं आहे की म्हणजे 1,500 रुपये घरकाम करणाऱ्या महिलांना दिलं जाणार. वाटतं तुम्हाला? देतील पण ते, आणि दिलं तरी त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे ते. हा. आणि ज्या प्रकारे 10 रुपयामध्ये नाश्ता आणि दुपारच्या जेवणाची थाळी, म्हणजे दुपारचं जेवण जे आहे ते मिळणार आहे, काय वाटतं तुम्हाला? 10 रुपयात ते शक्य होईल? शक्य म्हणजे त्याने केलं तर शक्य होईल ते, असं काही नाहीये. म्हणजे त्यांनी मनावर घेतलं तर शक्य होईल, फक्त हे लॉंग पिरियड पर्यंत चालावं असं नाही, म्हणजे की इलेक्शन झाल्यानंतर काही कालावधीसाठी ते नसावं. कायमस्वरूपी जे गरीब आहेत त्यांना तरी चालू द्यावं असं. तुम्ही अगदी महत्वाचा मुद्दा छेडलाय की लॉंग पिरियड पर्यंत चालावं. कोणत्या योजना आहेत ज्या तुम्हाला दाखवण्यात आल्या होत्या किंवा तुमच्यापर्यंत पोहोचेल असं सांगितलं होतं आणि त्या पोहोचल्या नाही? हे काय मला माहित नाही, माझं फक्त मत एवढंच सांगितलं की जे पण काही योजना करतात ते लॉंग पिरियड पर्यंत असाव्यात. हा, मध्ये त्याचा ब्रेक होता कामा नये. ताई, तुमच्याकडे येतो. काय वाटतं तुम्हाला? 10 रुपयात जेवण आणि नाश्ता मिळेल? त्यांनी दिलं तर खरंच होऊ शकतं, पण हे जी खरोखर ह्या ज्या बोलल्या तसंच हे लॉंग पर्यंत जायला पाहिजे. कारण हे कुठली पण योजना येते 5-6 दिवस इलेक्शनच्या याच्यामध्ये तेवढ्याच पुरतं करतात, पुढे नंतर काय सगळंच हे असतं. पण खरोखर ह्या दोन भावांनी एकत्र येऊन जर चांगला निर्णय घेतला असेल तर सर्वसाधारण नागरिक आहे ना, खरोखर चांगलं काहीतरी करू शकेल. 1,500 रुपये परत एकदा तुम्हाला विचारतो. 1,500 रुपये घरकाम करणाऱ्या महिलांना देणार असं ते म्हणतात, स्वाभिमान निधी म्हणून. काय वाटतं? दिलं तर त्यांच्यासाठी ते चांगलंच आहे. खरोखर त्यांना हातभार लागेल त्यांच्या संसारासाठी, पण हे कायमस्वरूपी असलं पाहिजे. हे अर्धवट नकोय. अर्धवट हे झाल्यानंतर काहीच त्याचं हे होत नाही. हे इलेक्शन पुरतं लोक सांगतात की हे करू ते करून, इलेक्शन नंतर काही नाही. बेरोजगारांना रोजगार द्या, हा पहिला मुद्दा आहे. कारण का आजकालची पिढी आहे ती एवढी सुशिक्षित असून सुद्धा त्यांना जॉब नाही मिळत आहे. तर प्लीज रिक्वेस्ट आहे की जेवढे, म्हणजे असं नाही की जेवढे चांगले शिकलेत त्यांची तर, पण जे सामान्य 12वी 13वी त्यांच्या पण त्यांच्या क्वालिफिकेशननुसार सुद्धा त्यांना जॉब मिळावा. जे काय ते Job नाही तर व्यवसाय तरी ऍटलीस्ट व्यवसायाला म्हणजे नवीन स्टार्टअप साठी काहीतरी करावं एवढंच. कारण काय आजकाल बँक कोण लोन देत नाही. लोन साठी तुम्हाला माहिती काय काय रिक्वायरमेंट लागते, म्हणजे मुलांना तरी नाहीच मिळत आजकालच्या. आता जेवढ्या स्कीम आलेत ना, लोन देतो म्हणून सांगतात, पण जेव्हा आम्ही बँकेत जातो लोन घ्यायला तेव्हा जे काय समोरून आम्ही हे करतोय ना ते सांगूच शकत नाही. आणि ठाकरे बंधू असू दे किंवा महायुती असू दे, तुम्हाला रोजच्या जीवनामध्ये कोणत्या सुविधा ज्या त्या मिळत नाहीयेत किंवा त्या मिळाव्या अशी तुम्ही या सरकारकडे असेल किंवा या महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून त्या जी निवडणूक लढवतात त्यांच्यापर्यंत पोहोचेल? मी फक्त एवढंच बोलू शकते सर्वांना की तुम्ही कोणी कुठची युती येऊ दे, पण जे भाजीपाला जो मेन आहे सर्व ते जेवढं महाग झालं ती महागाईवर करतो. बाकी सगळं तुम्ही ते करताय, तुम्ही सगळं हे करताय, पण जे मेन जे महत्वाचं आहे अन्न, त्याच्यावर तुम्ही जर एवढी भरमसाठ जर हे केलं तर आम्ही सर्वसाधारण व्यक्ती घेऊच शकत नाही. आता भेंडी 120 रुपये किलो झाली, कशी खाणार भाज्या? सिलेंडर आता जेव्हा हे इलेक्शन येतं तेव्हा सिलेंडर स्वस्त झालेले असतात, आणि जेव्हा परत इलेक्शन जातं त्याच्यानंतर परत सिलेंडर मध्ये वाढ झालेली असते. तर असं तर नाही व्हायला पाहिजे ना. प्रत्येक वेळेला ती पूर्ण लांब पर्यंत व्हावी असं. कारण आता बघी 2 महिन्यात लगेच त्याचे ते 1,000 रुपयाच्या वरती आता सिलेंडर गेलं, जेव्हा आपण कधी घेत होतो 1,000 काय जास्तच झालाय तसं. तर तो कमी जो रेंज म्हणजे सामान्य माणसाचा परवडेल या रिझनेबल प्राइस मध्ये ठेवावा अशी विनंती आहे. तर आपण पाहतोय की ज्या प्रकारे आपण पाहतोय की ठाकरे बंधू यांची युती झाली आहे, त्यांचा वचननामा प्रसिद्ध झालाय, त्यावरती सर्वसामान्य मुंबईकरांचं मत काय, महिलांचं मत काय ते आपण जाणून घेतलेलं आहे.